आता करूयात मनोरंजनाच्या दुनियेची सफर वेगवान बातम्यांच्या माध्यमातून। अशी ही जमवा जमवी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची मजेदार जुगलबंदी पाहायला मिळते। हा चित्रपट 10 एप्रिल 2025 ला प्रदर्शित होणार आहे। आता अशोक सराफ यांची ही नवीन भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, तसेच वंदना गुप्ते आणि अशोक सराफ यांची जोडी ही काय कमाल करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत। नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाच्या भूमिकेतली अभिनेत्री वल्लरी विराज प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे। तिने मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय। हा व्हिडिओ शेअर करताना वल्लरी विराजने कोण म्हणते की अभिनय करणं हे गंभीर आहे असं लिहिलंय। वल्लरी विराजने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करीत तिचं कौतुक केलं। पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन अँड लाईट या चित्रपटाला आशियाई चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला। त्याचवेळी संतोष चित्रपटानेही वर्चस्व गाजवलं। संतोष चित्रपटासाठी अभिनेत्री शहाना गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले। दिग्दर्शिका संध्या सुरी यांनाही हा पुरस्कार मिळाला। सागर कारंडे हे कला विश्वातील लोकप्रिय नाव आहे। त्याने चला हवा येऊ द्या या शो मध्ये साकारलेल्या स्त्री पात्रांना प्रचंड लोकप्रियता मिळाली। मात्र आता सागरने स्त्री पात्र करणार नसल्याचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलंय। यापुढे स्त्री पात्र करणार नाही असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय। यामागील नेमकं कारण काय आहे ते अद्याप समोर आलं नाही। लोकप्रिय मराठी अभिनेता जय दुधाणे याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली। हर्षला पाटील हिच्यासोबत तो लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे। हर्षला ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे। जयने आपल्या गर्लफ्रेंडसह रोमॅन्टिक फोटो शेअर केलाय। सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत फोटोंमध्ये सतत सोबत दिसणारा ऑरी अडचणीत सापडला। ऑरीसह 8 जणांविरोधात माता वैष्णवीच्या मंदिराच्या बेस कॅम्पवर मद्यप्राशन केल्याप्रकरणी त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आली। गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घागने सोशल मीडियावर फोटो शेअर करत गुड न्यूज दिली। प्राजक्ता लवकरच आई होणार आहे। तिने ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसतो। दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन हा बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक यांचा नंबर 1 फॅन असल्याचं बोललं जातं। अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने लादेनच्या आश्रयस्थानावर टाकलेल्या छाप्यात एका संगणकामध्ये अलका याज्ञिक, उदित नारायण यांची चार्ट बस्टर गाणी सापडली। पंजाबी गायक आणि रॅपर यो हनी सिंग याने मराठी अभिनेता दादा कोंडके यांचं लोकप्रिय गाणं ढगाला लागली कळ गायलंय। व्हिडिओमध्ये हनी सिंगने पुणेकरांसोबत मराठीत संवाद साधल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। कंगना रनौतचा इमर्जन्सी सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला। यावर एका प्रेक्षकानं या चित्रपटाला ऑस्कर मिळायला हवं अशी प्रतिक्रिया दिली। यावर कंगनानं प्रतिक्रिया दिली, अमेरिकेनं ऑस्कर स्वतःकडे ठेवावा, आमच्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे असं कंगना म्हणाली। Thank you.